एंटरप्रेन्योर माइंडसेट हवा आहे, पण अजून पण रेग्युलर पर्सनसारखा विचार करताय. एंटरप्रेन्योर, बिझनेस ओनर हा फक्त बिझनेस चालवत नाही, प्रॉब्लेम्स घेतो, सॉल्व्ह करतो, रिस्क घेतो आणि अपॉर्च्युनिटीजसुद्धा डिस्कवर करतो. आणि या उलट अनेक बिझनेस ओनर्स काय करतात, शॉर्ट टर्मचा विचार करतात. भीती वाटते म्हणून काहीच करत नाही, कम्फर्ट झोनमधून बाहेर पण येत नाहीत आणि डेली वेगवेगळ्या गोष्टींमध्ये डिस्ट्रॅक्टच होत राहतात. आणि या उलट सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स वेगळं काय करतात, लॉंग टर्म व्हिजन ठेवतात, लर्निंगमध्ये इन्व्हेस्ट करतात. फेल्युअर्स आले, कुठेतरी प्रॉब्लेम्स आले, तिथून फीडबॅक घेतात, काय अपॉर्च्युनिटीज आपण शोधतोय, कुठं सोल्युशन डेव्हलप करायचे आहेत, तिथं ते सोल्युशन्स डेव्हलप करतात. सिस्टीम बिल्ड करतात जेणेकरून त्याचा टाईम आणि फोकस हा प्रोटेक्टेड राहील. आणि याचा एकंदरीत अर्थ काय होतोय, माइंडसेट बदलल्याशिवाय रिझल्ट बदलणार नाहीत. स्मॉल थिंकिंग तुमची असेल तर रिझल्ट पण स्मॉलच येणार. तर एंटरप्रेन्योरशिप माइंडसेट बिल्ड करण्यासाठी आता तुम्हाला काय काय गरज लागते, तुमचं तुम्हीच अध्ययन करा, एंटरप्रेन्योरशिप माइंडसेट बिल्ड करा आणि मग बघा ग्रोथ आपोआप सुरू होईल. आणि तुम्हाला जर इथं कुठं विचार करतानाच कमी वाटत असेल तर तुम्ही माझ्याशी 30 मिनिटाचा फ्री स्ट्रॅटेजी कॉल बुक करू शकता. मी नक्कीच तुम्हाला थोडा बहुत माइंडसेट शिफ्ट करायला मदत करू शकतो. माझ्या प्रोफाईलवरती कॅलेंडरची लिंक मिळेल, तिथं जाऊन तुम्ही आपल्या दोघांसाठीचा टाईम बुक करू शकता.